नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वीचं आणि त्याचं 10वं प्रकरण बँक व सरळ व्याज आणि त्याच्या सराव संच 41. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 40वा बघितलेला आहे. बघितला नसेल तर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा. चला सुरुवात करू आपण. काय दिलेलं आहे सराव संच 41. आता 40वा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तर आज आपण 41वा बघणार आहोत. चला सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर 1700 रुपयांचे दसे काही दराने 2 वर्षांचे व्याज 340 रुपये येते. तर व्याजाचा दर शेकडा टिंबटिंब असेल. म्हणजे ज्या रिकामी जागी या पर्यायापैकी कोणता पर्याय असेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर आता आपण बघितलेलं आहे सरळ व्याजाचं सूत्र आपण बघितलेलं. तर काय सरळ व्याज म्हणजे एकूण व्याज किंवा आपण त्याला सरळ व्याज सुद्धा म्हणू. पण त्याच्या अगोदर आपल्याला दिलेलं काय आहे ते लिहून घेऊ. पहिले तर काय 1700 रुपयांचे म्हणजेच काय मुद्दल. किती मुद्दल म्हणजेच किती दिलेले आहे तर 1700 रुपये दिलेले आहे. त्याच्यानंतर दसे काही दराने ते आपल्याला माहित नाही, पण मुदत म्हणजेच किती दिलंय तर 2 वर्ष. किती दिलंय 2 वर्षे आणि व्याज एकूण व्याज किंवा त्याला मी खालीच लिहितोय एकूण व्याज किंवा त्याला तुम्ही सरळ व्याज सुद्धा म्हणूयात. म्हणजेच किती रुपये दिलेला आहे सरळ व्याज तर 340 रुपये. तर आपल्याला काढायचं काय आहे दर बरोबर दसे दर कितीचा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून आपल्याला सूत्र माहित आहे. काय माहित आहे की एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले किती 100. तर आपल्याला आता काय दिलेलं नाही तर दर दिलेला नाही, परंतु एकूण व्याज दिलेला आहे किती 340 रुपये. मुद्दल किती आहे 1700 रुपये. दर आपल्याला माहित आहे का नाही तो आपण तसाच ठेवू. आणि क किती दिला आहे 2 वर्षे भागिले किती करू आपण 100 करू. पण आपल्याला काय काही करून हा म्हणजे दर काढायचा आहे. म्हणून हे सर्व आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेताना जो नियम आहे त्या नियमाने आपण पलीकडे घेऊन जाऊ. म्हणजेच दर आपण इथेच ठेवू आणि 340 हा अंशात आहे तर हा छेदात आहे. तर जातोय कुठे अंशात जातो. हे दोघे अंशात आहेत तर कुठे छेदात जातील. म्हणजेच 1700 गुणिले 2 म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे दर भेटणार आहे. म्हणून बरोबर आता सर्व भाग देऊ. हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. 17 एके 17, 17 दुने 34, 17 शून्य शून्य आणि बे एक बे बे 10 20. तर किती दराने तर 10. किती भेटला आपल्याला 10 भेटला. किती 10% किंवा त्याला आपण दसे म्हणू शकू. तर दसे शेकडा किती टक्के 10%. कुठे आहे चौथ्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच आपलं चौथं ऑप्शन इथे बरोबर असणार आहे. आत्ताच आपण सराव संच 41 मधला पहिला प्रश्न बघितलेला आहे आणि तुम्हाला समजला सुद्धा असेल. तर आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. तर काय दुसरा प्रश्न आहे 3000 रुपयांचे विशिष्ट दराने विशिष्ट वर्षाचे व्याज किती आहे 600 रुपये येते. तर 1500 रुपयांची तितक्याच दराने तितक्याच वर्षाचे व्याज किती रुपये येईल. आणि ऑप्शन दिले 300 रुपये 1000 रुपये 700 रुपये आणि 500 रुपये. तर ह्याच्यातील पर्याय कोणता असेल तो आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर विशिष्ट दरासाठी
विशिष्ट दरासाठी 3,000 रुपयांचे विशिष्ट दरासाठी 3,000 रुपयांचे व्याज किती दिलंय तर 600 रुपये आहे. किती आहे व्याज? 600 रुपये आहे. तर त्याच काय दिलेलं आपल्याला त्याच दरासाठी 1,500 रुपयांचे व्याज आपल्याला दिलेलं नाही, ते काय मानू? X रुपये मानू आपण. म्हणून कसं असतात तर प्रमाणात असतात, समप्रमाणात असतात. म्हणून आपण 600 रुपये किती रुपयांवर व्याज भेटले तर 3,000 रुपयांवर. तर तेच आपल्याला 1,500 रुपयांवर किती म्हणजे x. तर x बरोबर किती भेटणार आहे? आपण काय करू? इथे नाही, तुम्हाला समजणार नाही. x इथेच ठेवू आपण. हा 1,500 तिकडे नेऊ, म्हणजे 600 गुणिले 1,500 छेदात आहे तर कुठे जाणार आहे? अवसात जाणार आहे. आणि छेदात किती करू? 3,000 आहे तसा. म्हणजेच हा आपण x इकडे घेऊ आणि सर्वचे सर्व किमती तिकडे नेऊ. तिकडे सर्वचे सर्व आपण बदलत असू जागा, तर त्यांची चिन्ह किंवा अवसातून छेदात, छेदातून अवसात जात नाही. म्हणून आपण सर्वचे सर्व लिहून घेऊ पहिले, कारण की आपण ज्याची किंमत काढतो तो शक्यतो डाव्या बाजूला लिहून घेतोय. म्हणून आपण तसं करू. हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. 3 एके 3, 3 दुने 6 आणि 3 शून्य 0 आणि 15 दुने किती? 30. आणि किती होणार आहे तर 300 रुपये. x बरोबर किती होणार आहे? 300. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे तर किती रुपये? तर 1,500 रुपयांचे तितक्याच दराने वर्षाचे व्याज किती होईल? त्याच दराने तितक्याच वर्षाचे व्याज किती होईल? तर 300 रुपये होणार आहे. 1,500 रुपयांचे व्याज किती होणार आहे? 300 रुपये होणार आहे. अशा हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. सराव संच 41 मधला दुसरा प्रश्न आपण बघितला आहे. तिसरा प्रश्न सुरुवात करणार आहोत. मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, शिकवलेलं समजत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. चला आपण तिसरा प्रश्न बघू. काय दिलेला आहे? जावेदने 12,000 रुपये दर साल दर शेकडा 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेई. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील? अशा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच त्याने 12,000 रुपये ठेवले, त्याला दर किती दिलाय? व्याजाचा दर किती दिलाय तर 9%, म्हणजे 10 दराने काही वर्षांसाठी. ते आपल्याला माहीत नाही. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घे. किती वर्षात त्याला व्याजासह 17,400 रुपये मिळतील? अशा प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल? येथे काय काय दिलेलं आहे? मुद्दल दिलेलं आहे. किती मुद्दल आहे तर 12,000 रुपये. अजून काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे. दर किती आहे? 10,000 किती दिलाय? 9. आणि रास किती दिलेले आहे तर 17,400 रुपये. रास किती म्हणजे एकूण व्याजासहित जी रक्कम होते त्याला काय सांगतात तर रास सांगतात. व्याज आणि जी मुद्दल आहे ती मिळून जी रक्कम तयार होते त्याला काय सांगतात तर रास होतात. तर आपल्याला पहिले तर व्याज किती भेटलं ते, त्याच्यानंतर आपण किती वर्षासाठी ठेवलेले ते काढता येईल. म्हणून रास बरोबर काय असतो तर मुद्दल अधिक व्याज असतं. तर आपल्याला रास दिलेला आहे किती? 17,400. मुद्दल किती आहे? 12,000 रुपये. आपल्याला व्याज माहीत नाही, ते पहिले काढून घेऊ आपण. म्हणून व्याज इथेच ठेवू. आणि 17,400 हा तिकडे गेला, अधिक आहे तर वजा 12,000 होणार आहे. आणि काय होणार आहे? व्याज. म्हणजेच व्याज बरोबर काय येईल तर 17,400 मधून 12,000 आपण वजा केले तर किती राहतात? 5,000
400 रुपये. म्हणजेच आपल्याला व्याज किती भेटलं? 5,400 रुपये आपल्याला व्याज भेटलं. म्हणून आपल्याला काय काढायचं आहे व किती वर्षात? तर एकूण व्याज बरोबर सरळ व्याजाचे सूत्र काय आहे? तर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत साठी आपण क वापरतो आणि छेदात किती? 100. तर एकूण व्याज किती आलं? 5,400. मुद्दल किती आहे? 12,000 रुपये गुणिले दर कितीचा आहे? 10 9 आणि किती वर्ष आपल्याला माहीत आहे का? नाही, आपण तो तसाच ठेवू. आणि किती? 100. इथे मी घेतोय, तुम्ही खालीच घ्या. तर क मी तिथेच ठेवला. क जर मी तिथेच ठेवला तर इथे 5,400 येणार आहे. हा छेदातला अवसात जाईल आणि जे अवसात आहेत ते कुठे येतील? छेदात जातील. 12,000 गुणिले किती करू? 9. म्हणून क बरोबर किती येणार आहे? तर इथे लिहून घेतोय मी 5,400 गुणिले 100. जशाचे तसे आपण डाव्या बाजूला घेऊन गेलो आणि डाव्या बाजूच्या उजव्या बाजूला घेऊन आलो तर चिन्ह बदलायची नाही. 12,000 गुणिले 9. तर बघा, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. त्याच्यानंतर 9 एके 9 किती? 9 शक 54 आणि 9 शून्य 0 आणि 12 पंचे 60. म्हणजेच क बरोबर किती भेटतोय आपल्याला? 5 वर्षे. किती भेटतोय? 5 वर्षे भेटतोय. म्हणून जावेदने रक्कम 5 वर्षासाठी बँकेत ठेवली. किती? 5 वर्षात जावेदने किती? 5 वर्षानंतर त्याला किती भेटणार आहे? तर 17,400 रुपये व्याजासहित एकूण रक्कम भेटणार आहे. सराव संच 41 मधला चौथा प्रश्न. तिसरा प्रश्न आपण बघितलेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, मागचं बघितलंच असेल आणि तुम्हाला समजलं सुद्धा असेल. समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब सुद्धा करा. तर आपण पुढचा प्रश्न बघू. काय करू? लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दर शेकडा 10 दराने 2.102 वर्षासाठी कर्जाऊ घेतली. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये व्याज दिले. तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती? म्हणजेच इथे आपल्याला काय दिलेलं आहे? तर व्याजाचा दर दिलेला आहे, किती वर्षासाठी ते दिलेलं आहे आणि एकूण रक्कम किती ते दिलेलं आहे. म्हणून येथे आपण लिहून घेऊ काय काय दिलेलं आहे ते. येथे द म्हणजेच दर, द सा, द शे किती? 10 दिलाय. अजून काय दिलाय? क. क म्हणजेच मुदत किती दिली? तर 2.1/2. त्याचं आपण पॉईंटमध्ये जर केलं तर किती येणार आहे? 2.5 वर्षे म्हणजेच 2.5 वर्षे. आणि व्याज, कर्ज फेडण्यासाठी एकूण किती व्याज दिलं? तर तिने 10,250 रुपये व्याज दिले. तर आपल्याला काय काढायचे आहे? मुद्दल काढायची आहे. म्हणून एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदतसाठी क आणि छेदात किती? 100. तर एकूण व्याज किती दिलंय? 10,250. मुद्दल आपल्याला माहीत नाही, दर दिलेला आहे 10 गुणिले किती? 2.5 आणि छेदात किती? 100. सेम जर मी पहिल्या इकडे घेऊन येतोय म्हणजेच गुणिले 10 गुणिले 2.5 छेदात 100 बरोबर किती? 10,250. तर आपल्याला कसंही करून म्हणजेच
मुद्दल काढायची आहे म्हणून 10,250 गुणिले हा छेदात आहे तिकडे जाताना अवसात जाईल भागिले गुणिले होतोय आणि जे अंशात आहेत ते कुठे जाणार आहेत छेदात जाणार आहेत. पण त्याच्या अगोदर आपण काय करू दशांश चिन्ह काढून घेऊ म्हणजेच सॉरी इथे एक शून्य राहून गेला माझ्याकडून. तर 10,250 गुणिले 100 आता छेदात किती. सराव संच 41 मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे तर खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा. कृतीयुक्त दिलेले आहे त्याच्यात अनुक्रमांक दिलेले आहेत मुद्दल दिलेले आहे मुद्दल काहीक दिलेले आहे व्याजाचा दर सर्व दिलेले आहेत मुदत दिलेले आहे म्हणजेच काळ वर्षामध्ये आणि इथं व्याज काहीक दिलेले आहे आणि रास दिलेला आहे. तर या रिकामी जागी डोट डोट जे तुम्हाला दिसत असतील या ठिकाणी काय येतील ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिला तर काय दिलेला आहे मुद्दल किती 60% दर साल दर सेकडे किती 60% किती मुदत आहे काल किती आहे 3 वर्षे आहे तर व्याजाचा दर आणि रास एकूण काढायची आहे. तर बघा आपल्याला सूत्र माहित आहे काय व्याजाचा दर बरोबर किंवा आपण असं लिहू एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत म्हणजेच काळ भागिले किती करू 100 बरोबर मुद्दल किती आहे 4,200 आहे. हे रफच काम करावं लागेल आणि आपल्याला नंतर लिहावं लागेल. दर किती आहे 7% दराने किती वर्षासाठी 3 वर्षासाठी भागिले किती करू आपण 100 तर हे 2 शून्य हे 2 शून्य उरतात कोण 7 त्रिक 21 होतात आणि 42 गुणिले 21 करू तर बे 4 1 4 शून्य घेतला बे 2 4 आणि 4 2 8 तर किती 882 रुपये का होणार आहे तर एकूण व्याज होणार आहे. आणि एकूण रास बरोबर काय असते रास इथेच मी लिहितोय नीट समजून घ्या. रास काय असते तर रास बरोबर मुद्दल गुणिले दर मुद्दल गुणिले कुठे येतं रास काढण्यासाठी काय असतं तर मुद्दल अधिक काय असतं व्याज असतं. मुद्दल किती आहे 4,200 व्याज किती काढला आपण 842 जर बेरीज केली तर 2 8 आणि 10 एक गेला हातचा किती 5,082 रुपये का होणार आहे एकूण रास होणार आहे. अशा आहे आपण सोडवायचे आहे तुम्ही रफ सोडवा त्याच्यानंतर या रिकाम्या जागे ही किंमत भरून घ्या. आता दुसरा दिलेला आहे तर मुद्दल दिलेले नाही परंतु व्याजाचा दर दिलेला आहे आणि किती वर्षासाठी आणि काय दिलेलं आहे एकूण व्याज दिलेलं आहे. तर आपल्याला पहिले तर मुद्दल काढावी लागेल. तर मुद्दल काढण्यासाठी आपण काय लिहितो तर सूत्र तेच काय एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले किती 100 आपल्याला व्याज दिलेलं आहे किती 1,200 मुद्दल आपल्याला माहीत नाही गुणिले दर किती दिलेला आहे 6 काल किती दिला आहे 4 वर्ष भागिले किती करू 100 म्हणजेच आपण इथेच ठेवला तर 1,200 गुणिले 100 आणि भागिले किती होणार आहे 6 गुणिले 4 तर आपण इथेच ठेवला तर बरोबर मी डायरेक्टच सोडवतोय 6 1 6 6 दुने 12 6 0 0 6 0 0 4 1 4 4 25 4 0 0 आणि 5 1 5 म्हणजेच 50 गुणिले किती 100 राहणार आहे तर किती बरोबर किती भेटणार आहे 5 1 5 आणि 3 शून्य ठेवले तर किती होतात तर 5,000 रुपये होतात. म्हणजेच इथे मुद्दल किती असणार आहे 5,000 रुपयांवर 6% दराने 4 वर्षासाठी 1,200 रुपये काय होतं व्याज होतं. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे अजून रास विचारलेला आहे तर काय मुद्दल अधिक काय असतो व्याज. तर मुद्दल किती आहे तर 5,000 रुपये
अधिक व्याज किती आहे 1200, तर एकूण किती होणार आहे 6200 रुपये का होणार आहे व्याज ऱ्हास होणार आहे. 6200 रुपये ह्रास होणार आहे. असाच आता आपण पुढचा सुद्धा सोडवून घेऊ. तिसरं काय दिलेलं आहे 8,000 मुद्दल आहे, व्याजाचा दर दर साल दर शेकड्यात 5% आहे आणि मुदत किती दिलंय तर दिलेलीच नाही आणि व्याज दिलेलं आहे आणि ऱ्हास काढायचा आहे. तर बघा काय एकूण एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ मुदत भागिले किती 100. तर आपल्याला काय दिलेलं आहे एकूण व्याज दिलेलं आहे किती 800 रुपये. मुद्दल दिलेले आहे किती 8,000 रुपये. ज्या ज्या दिलेल्या आहेत त्या लिहून घ्या. 8,000 रुपये दिलेला आहे. दर कितीचा आहे तो पण दिलेला आहे. 5% काळ आपल्याला माहीत नाही आणि भागिले किती 100. म्हणजेच क आपण इथेच ठेवला तर 800 गुणिले 100 भागिले 8,000 गुणिले किती करू 5. कारण हे अवसातले छेदात जातात आणि छेदाचे अवसात जातात म्हणून हा शून्य घालवू हा घालवू हा घालवू हा घालवू हा घालवू हा घालवू 8 एके 8 8 एके 8 8 शून्य 0 आणि 5 एके 5 5 दुने 10 म्हणजेच क बरोबर किती भेटतोय तर 2 भेटतोय. म्हणजेच किती वर्ष 2 वर्षे इथे येणार आहे. आणि अजून आपल्याला काय काढायचे आहे तर ऱ्हास बरोबर मुद्दल अधिक काय असणार आहे तर व्याज असणार आहे. एकूण व्याज किंवा व्याज लिहा. किती मुद्दल आहे तर 8,000 रुपये अधिक 800 रुपये व्याज आहे तर एकूण किती होणार आहे 8,800 रुपये एकूण का होणार आहे ऱ्हास होणार आहे. किती 8,800 रुपये का होणार आहे ऱ्हास होणार आहे. पुढचं काय दिलेलं आहे इथं मुद्दल दिलेली नाही, व्याजाचा दर दिलेला आहे, मुदत सुद्धा दिलेले नाही. आता काय दिले व्याज दिले आणि एकूण ऱ्हास दिले. तर बघा काय करता येईल आपल्याला व्याज दिलेलं आहे एकूण ऱ्हास दिलेला म्हणजेच आपल्याला सुरुवातीलाच जर आपण एकूण व्याज बरोबर मुद्दल अधिक व्याज इथं आपल्याला ऱ्हास लिहावं लागेल. मी चुकीचं लिहिलं ऱ्हास. ऱ्हास बरोबर काय येत आहे मुद्दल अधिक व्याज. तर मुद्दल दिलेली नाही परंतु आपल्याला व्याज ऱ्हास दिलेले आहे किती 18,000 रुपये. मुद्दल आपल्याला माहीत नाही तो आपण तसाच ठेवू. अधिक व्याज दिलेला आहे किती 6,000 रुपये. तर आपल्याला मुद्दल काढता येईल. किती मुद्दल बरोबर 18,000 हा 6,000 तिकडे गेला तर वजा होतोय आणि किती येणार आहे तर मुद्दल बरोबर 18,000 मधून 6,000 गेले तर किती 12,000 रुपये काय भेटणार आहे आपल्याला मुद्दल भेटणार आहे. तर म्हणजेच किती येणार आहे 12,000 रुपये. त्याच्यावर 5% दराने किती काल तर तेच सूत्र आपलं कोणतं एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत म्हणजेच काळ भागिले किती 100. व्याज किती एकूण व्याज किती 6,000 रुपये. मुद्दल किती काढले आपण 12,000 रुपये गुणिले दर कितीचा आहे 5चा आहे. आपल्याला क माहीत नाही तोच आपल्याला काढायचा आहे काल काढायचं आहे मुदत काढायची आहे भागिले करू 100. तर मी क तिथेच ठेवला आणि बाकी सर्व इकडे घेऊन आलो. तर 6,000 गुणिले 100 भागिले 12,000 गुणिले 5. तर हा शून्य घालवू हा घालवू हा घालवू हा घालवू हा घालवू हा घालवू आपण हे वरचे 3 खालचे 3. 12 एके 12 12 पंचे 60 आणि 5 एके 5 5 एके 5 आणि किती येणार आहे तर 10 उरतोय. म्हणजेच क बरोबर किती उरतोय 10. म्हणजेच किती 10 वर्षे. म्हणून इथे किती येणार आहे 10 वर्षे येणार आहे. असा हा आपण सोडवायचा आहे. आता शेवटचा 5वा काय दिलेला आहे मुद्दल दिलेली नाही, व्याजाचा दर दिलेला आहे 2.1/2%. मुदत दिलेली आहे
व्याज दिलेलं आहे. तर पहिले तर आपल्याला काय काढावं लागेल, मुद्दल काढावी लागेल. तर मुद्दल काढण्यासाठी व्याजाचा दर 2.1/2 दिलेला म्हणजेच किती होतोय 2.5% होतो. म्हणून आपण दर किती घेणार आहोत तर 2.5% घेणार आहोत. तर आपल्याला सूत्र माहीत आहे. काय सूत्र माहीत आहे? एकूण दर बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ मुदत भागिले किती 100. तर एकूण दर नाही, एकूण व्याज काय लिहितोय मी, एकूण व्याज किती आहे 2,400 रुपये आहे. मुद्दल दिलेली नाही, ती आपण तशीच ठेवू. दर दिलाय आत्ताच आपण काढलेलं होतं 2.5, काल किती आहे 5 वर्ष आणि भागिले किती 100. म्हणून बरोबर किती 2,400 गुणिले हा छेदात आहे तो जाताना अवसात जाईल. छेदात 2.5 गुणिले किती होणार आहे 5. जो छेदात होता तो अवसात जाईल आणि अवसातला छेदात जाईल. तर बरोबर मुद्दल बरोबर किती भेटणार आहे, तर आपण दशांश चिन्ह काढण्यासाठी अवसात पण 10 ने गुणू आणि छेदात पण 10 ने गुणू. तर गुणलं तर इथे हा दशांश चिन्ह निघून जाईल आणि अवसात काय होईल गुणिले 10 होईल आणि इथे का होणार आहे तर 25 होणार आहे. म्हणून 25 एके 25, 25 चोक 100, 5 एके 5, 5 दुने 10 आणि किती 24 2,400 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजेच किती होतात तर 8 होतात. आणि बरोबर किती भेटणार आहे तर 8 चोक 32, 3 गेले हातचे, 8 दुने 16, 16 आणि 3 किती होतात तर 19 आणि हे 2 शून्य म्हणजेच 19,200 रुपये एकूण का होणार आहे मुद्दल होणार आहे. किती 19,200 रुपये मुद्दल. आणि त्याच्यात अजून आपल्याला काय विचारलेले आहे रास सुद्धा विचारलेली आहे. तर रास काय होणार आहे तर आपण आत्ताच केलेलं आहे. तर 19,200 अधिक 2,400 व्याज मुद्दल अधिक व्याज आपण केलं तर किती होतंय तर 21,600 रुपये एकूण का होणार आहे रास होणार आहे. किती 21,600 रुपये एकूण का होणार आहे रास. आणि इथेच आपला सराव संच 41 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल, शिकवलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि काही विचारायचेच असेल तर कमेंट सुद्धा करा. धन्यवाद.